काय बोलायचं चला पहिल्या फेरीतील अंतिम सी गटातील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कर्नावड आणि धारांबेने टॉस मात्र जिंकलाय आणि क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय त्यांनी घेण्यात आलेला आहे. कर्नावड या संघाला मात्र बॅटिंग इथे मात्र करायची आहे. सलामीसाठी मात्र आपण पाहतोय दोन फलंदाज ओमकार आणि दीपक ही जोडी मैदानामध्ये डेरे दाखल झालेली आहे. विकास गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला गेम चालू करायचं लवकर, वेळ घालू नका तिथे थोडं. कर्नावड आणि धारांबे या दोन संघांमधील सामना सी गटातील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय मंकालेश्वर बॉय चिखलगाव हा संघ जिंकलेला आहे. त्याबरोबर या विजयी दोन संघांपैकी विजयी संघ मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत जाऊया मॅचकडे. मॅच ऑन, लेट्स प्ले. संघर्षाला सुरुवात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओमकारला पाहतोय पहिला बॉल फेस करत असताना थोडंसं मात्र इथून स्क्वेअर लेगला खेळायचा होता जरूर तिथे. दीपकला पाहतोय तर आपण वापस असावी. ओमकार नॉनस्ट्राईकिंगला पाहायला मिळतात. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने दीपक यांनी हाताळलाय जरूर तिथे, परंतु या 3 षटकांच्या खेळामध्ये किती धावा जमवल्या जातील तेही पाहणं गरजेचं. या मैदानामध्ये वेगवान बॉल इथे मात्र पाहायला गेला. इथे वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळणार आहे. लेगेजची सोडून जाणारा योग्य निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आपण तिन्ही पंचांचं कौतुक करू. मग आमचे रोशनजी कोळी असतील, कार्तिक सर असतील, रोहन सर असतील, या तिन्ही पंचांनी या स्पर्धेला चांगल्या पद्धतीने कव्हर केले. चांगले डिसिजन त्यांचे दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. कौतुक करावं लागेल. चांगल्या चांगल्या स्पर्धा त्यांच्याकडनंही कव्हर केल्या जात आहेत आणि या स्पर्धेच्या निमित्ताने तेही आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत. स्केलेगमध्ये खेळून काढला. डीपमध्ये पिवंत षटक आहे. बरी मोठी गॅप आहे तिथे, परंतु क्षेत्ररक्षकांकडनं तिथे मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश करताना पाहायला मिळत आहेत. काय क्षेत्ररक्षण झालंय तिथे, नवनाथ आहे तिथे आणि बॉल अडवलाय. तोपर्यंत धावा कंप्लीट इथे मात्र केल्या जात आहेत, त्या 2 धावा. हाय बॉल चांगला आहे ते मात्र पाहायला गेला तर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तेव्हा तुम्ही तिकडेच बघत इकडे 3 काढल्या 2 काढल्या माझ्या ना बिर्याणी कुणाल भाईचा नाद करायचा नाही. ओमसाई MTC प्रतीक्षित आहेत पण हे कुणाल चांगले क्लिअरिटी आहे, चांगलं व्हॉइस त्यांच्याकडनं मात्र पुरवलं जाते. MTCचा नाव त्याच्यामुळे त्याच्या मेहनतीमुळे बराचसा पुढे जाताना पाहायला मिळतोय आणि त्याची मेहनत आहे. कुणाल शेठची नाद करतंय काय कुणालचा असं सातत्याने सगळे म्हणत असतात, कारण तसाच तो हा महत्त्वपूर्ण कुणाल आहे. कुणाल तुलाही शुभेच्छा या 2025-26 साठी. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 5 धावा.
विकास चांगली गोलंदाजी केली, कारण टेनिस क्रिकेटमध्ये या कमीच्या धावा खर्च होणं खूप महत्त्वपूर्ण असतात. मागची मॅच आपण पाहिली गेली, अगदी आपण पाहायला गेलं तर गोलंदाजांचा बोलबाला तिथेही पाहिला होता आपण, आणि चिखलगावनं दाखवून दिलं की स्ट्रेंथ ही आमची गोलंदाजी आहे, आणि त्याचवरती मात्र तो सामना जिंकलाही होता. आणि तसंच काहीसं चित्र या मॅचमध्ये पाहायला मिळेल का, त्याचीही चर्चा मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी नवनाथ मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत इथे मात्र आलेत, आणि तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. 5 धावा धावफलकावरती आल्यात. ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत ओमकार यांना. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत जरूर आहेत, परंतु आज आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी खेळताना मात्र पाहायला मिळत आहेत. अलंग कार्पेट खेळून काढलाय आणि बॅकवर्ड रिझनमध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहेत इथे, बॉलपर्यंत पोहोचत आहेत. तोपर्यंत बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना मात्र पाहायला मिळाल्या, आणि या 2 धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. 7च्या घरामध्ये पहिल्या षटकामध्ये 5 आल्या, त्याच्यानंतर 2, 7 धावा. वायफटका चांगला आहे, संधी आहे तिथे, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र तिथे पाहायला मिळालं अक्षय यांच्याकडनं, आणि गोलंदाजी तेवढीच अप्रतिम नवनाथ यांची. आणि धक्का क्रमांक दुसरा मात्र बसताना पहिला मात्र बसताना पाहायला मिळेल ओमकार यांच्या स्वरूपामध्ये. बॅटिंग करत असताना टीम कर्नावड धावफलकावरती धावा मात्र लागल्या जातात त्या 7. 7 रनर्स स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळतोय. ओमकार बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुमित आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि सुमित यांच्याकडे आता परिपूर्ण जबाबदारी इथून असणार आहे, आणि ती जबाबदारी पूर्ण करतील का त्याची चर्चा मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. नॉट स्ट्राईक एंडला मात्र आपण दीपक यांना पाहतोय, चांगली बाजू त्यांनी सांभाळली. जरी धावा आल्या नसल्या तरी मात्र इथून विकेट टिकून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. कट करण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश झालाय. सेलिब्रेशन इथे मात्र पाहायला मिळतोय का आज या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलं तर मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने मात्र आपण चर्चा केली होती, मिडन ओव्हर आणि एक विकेट ज्याने घेतले ते विलास आपल्याला मात्र पाहायला मिळाले चिखलगावचे, आणि आता ऑन अ हॅट्रिक गोलंदाज इथे मात्र पाहायला मिळत आहेत नवनाथ. नवीन फलंदाज सिद्धेश आपल्याला मात्र मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात. आपल्याला थोडीशी पडझड जरूर झाली, परंतु ह्या विकेट तुम्हाला थांबवाव्या लागतील, आणि गावासाठी एक चांगलं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. संधी मिळाली, आणि संधीचं सोनं करणं हेच गरजेचं आहे, आणि ते तुम्हाला करावं लागणार आहे. तिथेही मात्र आपण पाहायला मिडॉनमध्ये मात्र फक्त हलक्या हातानं दिशा दिली होती, तोपर्यंत मात्र एक सिंगल मात्र घेतली. सिंगल डबलनं फारसा फरक पडणार नाही आहे, मोठा स्कोर तुम्ही जमवू शकत नाही आहेत, एक मोठा खेळ तुम्हाला करावा लागेल. कोणतं खेळाडू आणि ती क्षमता आहे दीपक यांच्याकडे, आणि तेच सगळेजण मात्र इथे चर्चा करतायत. डगआउटमधून दीपक यांच्याकडे मात्र आशेनं पाहिलं जातोय, परंतु तेवढ्यात नवनाथ हे ताकदीचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. उंच माझा झोका, बॉल हवेमध्ये मात्र तरंगताना पाहायला मिळतो. हो हो हो, अशा वेळी बाजूच्या फिल्डरनं त्या फिल्डरच्या समोर उभं राहायचं असतं, आणि ह्याच चुका होतात. जर का तुम्ही समोर उभा असता तर निश्चित तुम्हीही झेल पकडला असतात, परंतु इथून झेल ड्रॉप झालाय. संधी क्रिएट केली होती नवनाथ यांनी, परंतु ती संधी निसटली हातातून, आणि तोपर्यंत धावी ते मात्र कंप्लीट केल्या जातात 2, आणि 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 10 धावा मापे असावी. ऑन साईडला खेळून काढलाय, मापे असावी. मिड ऑफमध्ये खेळून काढलं, ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह करायचं होतं, ताकद तेवढी फारशी पाहायला मिळाली नाही. तोपर्यंत धावा ते कंप्लीट केल्या जातात त्या 2 धावा, आणि इथून षटक क्रमांक दुसरा समाप्त झालाय. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 12 धावा. 6.00 सराच्या सरासरीने मात्र आपण पाहायला गेलात तर या 2 धावा मात्र येताना पाहायला मिळत आहेत. 6 धावा येताना पाहायला मिळत आहेत, म्हणजे 2 ओव्हरमध्ये 12 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत.
1 2 3 4 4 मॅचेस 4 की 5 होतील ना मॅचेस आता 4 4 4 ना बापू आता तर अंतिम षटकाला सुरुवात मात्र इथे होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती सुभाष मात्र आलेले आहेत. आई बॉल डॉट इथे मात्र पाहायला मिळते. काय गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. खूप छान पद्धतीने गोलंदाजी साकारली गेली. आता मला वाटतं दुपारचा सत्र होता, त्याच्यानंतर मात्र ती विकेट टणक झाली. पाटा विकेट आहे. बॉल पडला तसा मात्र तो फिरताना पाहायला मिळतोय, त्यामुळे थोडंसं फलंदाजांना अडचण निर्माण होतोय. तुम्हाला माइंडेड गेम खेळावा लागेल. बॉलपर्यंत तुम्हाला पोचावा लागेल. आणि एकदा मात्र येताना पाहायला मिळणार आहे, परंतु दुसरीचाही प्रयत्न इथे मात्र केला जाईल का? आणि होय, परंतु रनआउटची संधी आहे तिथे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज दीपक मात्र मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळणार आहेत. सिद्धेश स्वतःवरती विश्वास दाखवताना मात्र पाहायला मिळतात. चला लवकर जायचं फास्ट. योगेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळत आहेत. आणि अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये धावा घेण्याचा प्रयत्न जरूर इथे मात्र केला गेला, परंतु त्याही मात्र तिथेही मात्र अपयश होताना पाहायला मिळत आहेत. योगेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हॉइस ऑफ मालदन, सुमुद्र आवाज त्यांचा आणि मराठीतील उत्तम आवाज. भरतजी जाधव सरांचा शुभागमन झालं. ऑप्शन आम्ही आता लाईव्ह पाहत होतो. चांगलं ऑप्शन दोघांनीही केलं, आमचे डी सर आणि भरतजी जाधव सरांचं मनापासून इथे मात्र सरचे स्वागत. मराठी सिनेमासृष्टीतील आमचे भरत जाधव सुपरस्टार आणि समालोचन क्षेत्रातील आमचे सुपरस्टार भरत जाधव यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचंही करूया वेलकम, सरचे स्वागत. सुभाषला पाहतो इथे अंतिम बॉल आणि बॉल तर हवेमध्ये जरूर आहे. तिथे मिस्टामिंग शॉट पाहायला मिळालं. इलेव्हेशन फारसं चांगलं नाहीये. तिथे मिडॉनमध्ये ऑन ड्राईव्ह करायचं होतं. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि पकडला जाईल फलंदाज बाद. शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय भरतजी जाधव सरांचा. मराठीतील एक तंत्रशुद्ध आवाज, आवाजातील बाज आणि बाजेतील आवाज आपण नेहमीच ऐकत असतो. त्यांच्या शुभ सन्मान, मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि मानाचा सन्मानाचा नारळ इथे देऊन त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. मनापासून आभार सर, आपण इथे भेट दिलीत. तुमचाही आवाज आम्हाला ऐकायला मिळेल अशी ते आम्ही अपेक्षा करतो. तुम्ही बोलल्यावर काय ओकेच ना? काय झालं एक धाव मात्र त्यांना पाहायला मिळणार आहे. या एका धावेनं मात्र धावफलक पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. 15 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. चार बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. हा फटका चांगला आहे, परंतु तिथेही मिस्टामिंग शॉट पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. आणखी एक विकेट जरूर आली असती. सुभाष यांच्या मात्र गोलंदाजीवरती, पण तीही मात्र निसटली आणि धावफलकावरती मात्र इथून 2 धावा सहजरित्या पूर्णही करताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 17 धावा. 70 रन स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळतोय. परिपूर्ण मात्र इथे गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी इथेही मात्र आपल्याला पाहायला मिळाली. टॅप केलं फक्त पाहायला गेलं तर शॉट्स केले क्रिजरमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत इथे मिडॉनमध्ये. बॉलपर्यंत पोहोचतात, बॉलला उचलतील, फेकी करतील, रनआउटची संधी आणि आउट. फलंदाज बाद इथे मात्र होताना पाहायला मिळतात. म्हणजे या बॉलवरती धावा आल्यात फक्त 2. एक धावा आलेल्या माफी असावी आणि एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 18. म्हणजे येणारे 18 बॉल आणि 18 धावांची गरज. चला लवकर लगेच मैदानाचा ताबा घ्या. लाईनअप मध्ये जायचं आहे. कालच्या दिवसापासून आम्ही स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला सांगितलंय या स्पर्धेची नियमावली आहे आणि ही स्पर्धा चांगली झाली, त्याच्यामुळे मी विनंती करेन.
चला लगेच क्षेत्ररक्षण इथे सजवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर रील स्टार अनेक फॅन फॉलोअर त्यांचे आपल्याला इन्स्टावरती पाहायला मिळतात, FB वरती पाहायला मिळतात, यूट्यूबवरती पाहायला मिळतात. असा सुपरिचित सर्वांचे लाडका चेहरा राज शिवतारे यांचा इथे आपण आगमन झालेलं पाहतोय. त्यांना मी विनंती करू की आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये आदरणीय राजदीप शिवतारे रील स्टार आणि आमचेच या गावाचे मात्र इथून पाहायला गेलं तर सुपुत्र आहेत चिखलगावचे, आणि त्यांनाही विनंती करेन की या आमचे एखादी या स्पर्धेची रील तुमच्याही इन्स्टावरती टाका. पहा इथे टू व्हीलरची बाईकची आमची चावी हरवलेली आहे, त्याला सिटी आहे, तर कोणाला सापडले असेल तर ते आमच्यापर्यंत पोस्ट करा. सतीजी गोंडे यांचा इथे आगमन झालेलं आहे, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आदरणीय सतीजी गोंडे, सतीजी गोंडे साहेबांनाही विनंती करू आम्ही की या आपलंही सरचं स्वागत केलं जाईल. आमचे रील स्टार राज शिवतारे यांनाही आम्ही विनंती करू की आपण इथे यायचं आहे. चला बॉल द्यायचा आहे, तिथे ग्राउंडकडे लक्ष द्या प्लीज. बॉल द्या ना पहिला. दिला मी बॉल दिला सर, मी अपडेट आहे थोडासा आता. ना आता बरोबर झालं. समजलं ना तुम्हाला? तुम्हाला काय माहिती काय? चला गेम पंच सांगा इथे अतिरिक्त उशीर झालेला आहे मॅचमध्ये. 18 धावांची गरज आहे आणि 18 बॉलमध्ये फलंदाजीसाठी मात्र मैदानामध्ये नवीन मॅच सेकंड इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगमध्ये मात्र बॅटिंग करत असताना आपण प्रथमतः बॅटिंग मात्र इथे केली होती टीम कर्नावडनी, आणि इथे मात्र 17 धावा मात्र केल्या होत्या. आता 18 धावांची गरज आहे विजयासाठी 18 बॉलमध्ये.
नवनाथ आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राईक एंडला आणि विलास नॉन स्ट्राईक एंडला गोलंदाजी मार्क वरती. 19 पाहिजे मावर राईट सॉरी 18 धावा धावपलकावरती आहेत. 19 धावांची गरज आहे विजयासाठी. साहिलला पाहतो इथे आपण पाहायला गेलं तर पहिला बॉल चांगला हाताळलाय आणि तिथे आपण ज्यावेळी मात्र इथून कर्णावड बॅटिंग करत होती आणि दारांबे मात्र क्षेत्ररक्षण करत होता तिथे पहिला बॉल डॉट आला होता आणि इथेही मात्र पहिला बॉल डॉट आलाय. मॅच मात्र सेम होताना पाहायला मिळणार आहे का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळणार आहे. हा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ते सांगता येणार नाहीये. अंतिम क्षणापर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे कारण फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जाणारे कर्णावडचा मात्र हा कर्णावड एक्सप्रेस सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. साहिल गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. दारांबे आपला 12 मॅन जायचा प्लीज. कर्णावडचे कर्णावड 12 मॅन चला या कोणतरी लवकर. आय बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळालं. मिडऑफ मध्ये मात्र खेळून काढलंय. एक सिंगलला मात्र प्राधान्य दिलं जातोय. या सिंगल नंतर धावपलकावरती धावा मात्र लागल्या जातात त्या 1 धाव. चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि ती क्षमता मात्र आपल्याला पाहायला मिळते साहिल यांच्याकडे आहे. आणि म्हटलं होतं थोडंसं स्विंग झाला बाहेर गेला बॉल आणि वाईटचा निर्णय मात्र त्यांना पाहायला मिळणार आहे. अतिरिक्त धाव मात्र इथं मात्र पाहायला मिळत आहेत. आता आमच्या समवेत मात्र समालोचक म्हणून त्यांना नेहमीच पाहत असतो गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये डीडी आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. दत्तात्रय धोंडे या आपण पाहायला गेलं तर चिखलगावाबरोबर त्यांची नाळ जोडली गेलेली आहे आणि मानेगावाबरोबर मानेवाडीबरोबर तसं पाहायला गेलं तर अगदी क्रिकेट बरोबर आणि त्याचबरोबर मानेवाडीवरती एक वेगळं प्रेम त्यांचं राहिलं गेलेलं आहे. आणि आम्ही नेहमी समजत असतो मानेवाडी की चिखलगाव याच्यामध्ये आमचा नेहमीच संग्रह चालू असतो. परंतु चिखलगावचे सुपुत्र आहेत आणि सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर त्यांचाही आवाज अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला ऐकायला मिळतोय. आणि तसंच पाहायला गेलं संकेत धनावडे सरांबरोबरही आम्हाला समालोचन करण्याची संधी प्राप्त झाली. एक पुणेरी स्टाईलचं समालोचन त्यांचंही आम्हाला ऐकायला मिळालं. आज आम्ही इथे येत असताना पाहायला मिळालं. मंकाळेश्वर बॉईज चिखलगावचं आयोजन पाहिल्यानंतर प्रभावित होणं सगळ्यांनाच मात्र भाग पाडलं असं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. फटका तर फसला तिथे पॉइंटला खेळायचा होता. कॉल करा एकत्र येऊ नका आणि हा झेल मात्र घेतला गेलाय. आपण चर्चा करत होतो समांतर डीडी खेळ होणार का. होय तसाच काही मात्र होताना पाहायला मिळतोय कारण पहिल्या षटकामध्येही पाहायला गेला तर विकेट आली नव्हती परंतु पहिला षटक त्या 5 धावांचा राहिला होता. ज्यावेळी कर्णावड मात्र इथून क्षेत्र बॅटिंग करत असताना मात्र पाहायला गेला तर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर आता दारांबे बॅटिंग करतोय आणि पहिल्या षटक आता सध्याच्या घडीला 3 या धावांवरती मात्र स्तब्ध आहे. म्हणून म्हणतात ना क्रिकेट कधी कसं बिघडेल घडेल ते सांगता येणार नाहीये. क्रिकेट हा वेगळा खेळ आहे, जंटलमॅन लोकांचा खेळ असं म्हटलं जातं आणि क्रिकेटमध्ये जादुई अंकांचा खेळ म्हणूनही क्रिकेटकडे पाहिलं जातं. अगदी गल्ली बोलामध्ये खेळणारा क्रिकेट आहे. अगदी गल्लीमधून अगदी गावामधून राज्यामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये देशामध्ये हे सगळ्यांकडेच मात्र क्रिकेटचा वारं तुम्हाला वाटताना पाहायला मिळणार आहे. ही तर सुरुवात आहे. मग तुम्हाला मोठमोठ्या नाईट स्पर्धा येताना पाहायला मिळतील, प्रीमियर लीग स्पर्धा पाहायला मिळतील, गल्लीतल्या स्पर्धा पाहायला मिळतील. या टेनिस क्रिकेटने एक वेगळी भरारी मात्र घेताना पाहायला मिळालेली आहे आणि त्याचप्रमाणे हे क्रिकेट खेळणाऱ्यांचा हे मात्र उत्साह द्विगुणित होणार आहे आणि संधी त्यांना मात्र मिळणार आहे. हा बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक समाप्त झालाय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा आल्या त्या 3 धावा. ज्यावेळी आपण पाहायला गेलं तर दारांबे बॅटिंग करत होता आणि कर्णावड बॅटिंग करत होता त्यावेळी मात्र आपण पाहायला गेलं तर विकास याने गोलंदाजी केली होती दारांबेकडून. त्यावेळी 5 धावा आल्या होत्या. आता मात्र इथून कर्णावड गोलंदाजी करण्यासाठी आलाय आणि गोलंदाजीसाठी साहिलला आणलं होतं आणि त्याने 3च धावा खर्च केल्यात पण तेही दाखवून देत आहेत 18 धावा या आमच्यासाठीही भरपूर आहेत आणि या 18 धावा आम्ही अशा सहजासहजी काढून देणार नाहीत. नवनाथ स्ट्राईक यांना पाहायला मिळतात. स्वतः कॅप्टन आहे त्यांच्यावरती ना परिपूर्ण जबाबदारी मोठी जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते इथे.
चला खेळ घ्या चालू करायचं प्लीज. 12 बॉलमध्ये 16 धावांची गरज जरूर आहे इथे, परंतु गोलंदाजीची धार पाहिल्यानंतर या 16 धावा मात्र कशा पद्धतीने काढल्या जातील. नवनाथ आहेत, नवनाथ यांच्या समोर मात्र थोडासा प्रेशर. वाईड बॉलचा निर्णय मात्र आलेला आहे. कोणतीही मेहनत न करता एक धाव जरुरी इथे आली आहे. एका धावेनं मात्र धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 15 धावांची गरज अजूनपर्यंत इथे मात्र असणार आहे. हो तिथे मात्र कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय आणि त्यानंतर पाहायला गेलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न तोही मात्र कंप्लीट करताना मात्र पाहायला मिळतात इथे. आणि बघता बघता या 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 6 धावा. 11 बॉल आणि अजूनपर्यंत 13ची गरज असणार आहे. इथून 13 धावा या षटकामध्ये तुम्ही किती धावा देताय, अंतिम 6 बॉलमध्ये तुम्ही किती धावा ठेवताय, या सगळ्या गोष्टीवरती निर्भय आहे. म्हणून तर म्हटलं जातं गणित गणित गणित. आणि या गणिताचा आकार उकार भागाकार समीकरण सगळे तुम्हाला बांधावे लागतात या मात्र क्रिकेटमध्ये. काय बॉल स्विंग झालाय, अफलातून गोलंदाजी ते मात्र पाहायला मिळाली. आणि एक निर्धाव बॉलची सांगता मात्र इथे पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूही तेवढंच महत्त्वाचा आहे. आता 10 बॉल 13 धावांची गरज इथून मात्र असणार आहे. आणि या धावा मात्र इथं पाहायला मिळतील का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीने इथे हा क्रिकेट मात्र रंगताना पाहायला मिळालं. एकापेक्षा एक 18 धावाही मात्र कठीण बनवताना पाहायला मिळत आहेत हे गोलंदाज. सिद्धेशला पाहतोय, परंतु इथून संधी आहे. मिड ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह करायचा होता. मोठा विकेट आलाय. बिग विकेट. मॅच विनर प्लेयर बॅक टू द गॉट. नवनाथ बॅक टू द गॉट. भीषण शांतता. 9 बॉल आणि 13 धावांची गरज अजूनपर्यंत इथून असणार आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आणखी एक मॅच विनर प्लेयर ज्याच्याकडे पाहिलं जातं म्हणजे धारांबे गावाकडनं मात्र ज्यावेळी संकटामध्ये असतो त्यावेळी मात्र मिडल ऑर्डरमध्ये येतो क्रमांक 4 वरती आणि मॅच आपल्या बाजूने घेऊन जातो असा हा खेळाडू अशोक मात्र मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात आपल्याला. परंतु गोलंदाजीसाठी मात्र सिद्धेशला आणलं गेलंय. अगदी यंग ब्रिगेड पॉवर आहे आणि सिद्धेश सुद्धा सांगतोय यू कॅन डू इट, हे मी करू शकतोय. त्याचं उत्तम उदाहरण त्यांनी आत्तापर्यंत दिलेलं आहे आणि चांगली गोलंदाजीचं उत्तम उदाहरण साकारत आतापर्यंत धावा त्यांनी खर्च केल्यात. एक विकेट घेत 3 धावा. अशोक स्ट्राईकला पाहायला मिळतात सिद्धेशच्या विरोधामध्ये. ओध विकेट न गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. तिथे ही संधी आहे. हो जर काही विकेट आले असते ना तर मॅच मध्ये मात्र बरंच काय तुम्हाला पाहायला मिळालं असतं, परंतु नाही. थोडासा दूरवर मात्र पाहायला मिळाला. प्रयत्न चांगला होता क्षेत्ररक्षकांचा. 2 धावा बघता बघता पूर्ण मात्र करताना पाहायला मिळाले. 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 8 धावा. 8 बॉल आणि 11 धावांची गरज. 8 बॉल 11. 8 बॉल 11ची गरज आहे. हा बॉल चांगला. इथे सिद्धेशने विचारलं स्कोर किती आहे, स्कोर किती आहे, बॉल टू बॉल सांगा म्हणजे मला तसा बॉल डिलिव्हरी करायला. आणि यास डेफिनेटली तसंच बॉल डिलिव्हर केलंय. त्याच्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला आणि मात्र त्याला माहिती आहे की हे 2 बॉल मला डीडी चांगले टाकायचे आहेत आणि त्याचमुळे की काय हा बॉल चांगला टाकलाय कारण अशोक यांच्यासारख्या चांगल्या फलंदाजाला बीट केलंय. आता 7 बॉल आणि 11 धावांची गरज. हाही फटका फसलाय. धावा येतील का, विकेट येईल. विकेट आले असते तर धावा वाचल्या असत्या, परंतु या 2 धावा मात्र येताना पाहायला मिळाल्या. बघता बघता 2 धावा पूर्णही झाल्यात आणि या 2 धावेनं षटक क्रमांक समाप्त झालंय. दुसरं आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 10 धावा. आता विजयासाठी 6 बॉल आणि 9 धावाची गरज. 6 बॉल 9. 6 बॉल 9चा समीकरण. यानंतर होणारा सामना आहे मंकाळेश्वर बॉयज चिखलगाव आणि याच्यातून विनर विजयी संघ त्या संघाबरोबर मात्र खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला पाहायला मिळेल 6 बॉल 9ची गरज इथे मात्र असणार आहे. श्री मंकाळेश्वर चषक 2025चा दमदार आयोजन पाहायला मिळालं. पिंकपूल वातावरण. सगळेजण मात्र इथे या मॅच मध्ये लक्ष लावून आहेत
आज 2 दिवस सतत या मात्र आयोजनाचं आपण उदाहरण पाहायला मिळालं आणि आज अंतिम दिवस यासाठी केला होता. अट्टास शेवट गोड व्हावा. 6 बॉल आणि 9 धावांची गरज. पहिल्या 19 धावांची गरज होती विजयासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये तुमच्या 3 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरला तुमच्या 7 धावा आल्या, म्हणजे 10 धावा झाल्या. आणि आता तुम्हाला 9 पाहिजेत ना. 9 ची गरज आहे. 6 बॉल 9. थांबायचं 2 मिनिटं. चला माफी असावी, आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. 8 पाहिजे. 8. 6 बॉल 8. बरोबर आहे, चेक केलंय सर. बरोबर चेक केलं. दोन्ही संघाचा 12वा खेळ. एक धाव पकडली नव्हती वनडीची. तिथे आम्ही डॉट विकेटची आम्ही डॉट पकडला होता. चला गेम ऑन, लेट्स प्ले. 6 बॉल आणि 8 धावांची गरज ही मॅच आहे, म्हणून एक रन का महत्वाचे असतो त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. 6 बॉल आणि 8 धावांची गरज. स्ट्राईकला पाहतोय आपण फलंदाज विजय. नावामध्ये जय आहे. विजय करून देतील का आपल्या संघाला, तर गोलंदाजीसाठी मात्र आणले गेले. गोलंदाज योगेशला पाहतोय आपण इथे. योगेश इथून मात्र हा सामना जिंकू देतील का. 6 बॉल आणि 8 धावांची गरज. काय बॉल टाकला इथे मात्र अप्रतिम पाहायला मिळालं. वाईटची अपील जरूर मात्र तिथे केली होती. टाळ्यांचा कडकडा, शिट्यांचा आवाज इथे मात्र होताना पाहायला मिळेल. जणू काही सेमीफायनल की फायनल चालू आहे की काय, असा हा सामना मात्र पाहायला मिळतोय. गरमाट सगळ्यांची नजरा मात्र या सामन्यामध्ये. आता मात्र 5 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. 5 बॉल 8 समीकरण गेले. विजय समोर असताना पाहायला मिळतात. खेचून तर काढलाय, गॅप शोधून काढले. बॉल मात्र जाईल काय, अडवला तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. 2 धावा आल्या. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 13 धावा. आता विजयासाठी 4 बॉल आणि 6 धावांची गरज. 4 बॉल 6चं समीकरण इथे मात्र पाहायला मिळतोय. विजय समोर आहेत गोलंदाजी मार्क वरती. योगेशाना मात्र आपण पाहतोय टॅप केला इथे मात्र पाहायला गेला तर बॉलला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. एक धाव आता महत्वपूर्ण असणार आहे. कोण जिंकणार कोण हारणार, कर्नावड की दारांबे. 18 धावाही इथे मात्र कठीण केलंय. काय खेळ केलाय कर्नावडनं. कर्नावडच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. कर्नावडच्या क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं लागेल. परंतु हो सतीश चंद्रचं हे आपण पाहायला मिळतं की तिथेही मात्र पाहायला गेलं तर असा सामना 10 बॉल 12 बॉल 13 धावा करून दिल्या नव्हत्या ह्याच टीमनं. आणि आता तेही मात्र पाहायला मिळतात. कर्नावड काय गोलंदाजी, अगदी बॉलिंग चांगली आपल्याला पाहायला मिळतोय. कर्नावड अगदी कर्णासारखे मात्र इथून बॉल टर्न करताना मात्र पाहायला मिळतात. काय गोलंदाजी योगेशांची पाहायला मिळाली. आता मात्र 2 बॉल आणि 5 धावांची गरज. 2 बॉल 5. यानंतर सामना चिखलगावला खेळायचा आहे या टीम बरोबर. आणि हा विकेट इथे मात्र येताना पाहायला मिळणार आहे. आता विजयासाठी 1 बॉल आणि 5 धावांची गरज, म्हणजे ठोकम ठोकी तुम्हाला करावा लागणार आहे. 1 बॉल 5. 6 बॉल मध्ये हव्या होत्या 8 धावा. 6 बॉल मध्ये 8 हव्या होत्या. त्याच्यानंतर मात्र तो बॉल डॉट आला. 5 बॉल मध्ये मात्र नंतर 8 हव्या होत्या. त्यानंतर 3 बॉल मध्ये मात्र 6 हव्या होत्या. नंतर 4 बॉल मध्ये मात्र इथून 5 हव्या होत्या. आणि आत्ताही मात्र तो क्षण आहे 1 बॉल 5 असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हो कंपल्सरी षटकार तुम्हाला ठोकावा लागणार आहे. कंपल्सरी जशिंग कंपल्सरी आपल्याला पाहायला मिळतोय. सर माझा घ्या, मला माझा
एक बॉल आणि 5 धावांची गरज. काय ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये हे सगळ्यांच्या नजरा मॅच मध्ये आहेत. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात योगेश, समोर नवीन फलंदाज किशोर आहेत. 1 बॉल 5. ओ हो हा ठोकलाय का षटकार. ओ षटकार ठोकलाय आणि आपल्यातून इथे मात्र आपण पाहायला गेला तर हा खेळ पाहायला मिळाला. ओ हो दारांबे टीमनं करून दाखवले, परंतु खास इथे कौतुक करावं लागेल किशोर या मात्र फलंदाजांचा. कॉंग्रॅच्युलेशन. एवढी चांगली गोलंदाजी 5 बॉल पर्यंत झाली होती. आता गोलंदाजांना बोलणार काय, कारण पहा टेनिस क्रिकेटमध्ये 1 बॉल ज्यावेळी 5-6 हवे असतात त्यावेळी पूर्ण प्रेशर हा गोलंदाजांवरती असतो. फलंदाजांना माहिती आहे की इथून आपल्याला आता मारायचंच आहे. त्यांच्याकडे